विद्यार्थी मित्र नमस्कार विद्यार्थी मित्रो. इयत्ता 11वीच्या पाठ्यक्रमातील व्याकरणाचा जो तिसरा घटक जो आहे तो घटक म्हणजे वाक्य संश्लेषण, वाक्य संकलन, वाक्य परिवर्तन आणि वाक्य रूपांतर हा घटक आज आपण विद्यार्थी मित्रो हा अभ्यासतोय. आता वाक्य संश्लेषण, वाक्य संकलन किंवा वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन कशाला म्हणायचं हे आपण आत्ता पहिल्यांदा या ठिकाणी काय करू की विद्यार्थी मित्रो आपण अभ्यासू. तर वाक्य रूपांतर म्हणजे की दिलेल्या वाक्याचा वाक्याच्या रूपात किंवा रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्य रूपांतर म्हणजे की दिलेले जे वाक्य आहे त्या वाक्याच्या रूपात किंवा रचनेत जो बदल त्या ठिकाणी आपण करतो त्यालाच आपण वाक्य रूपांतर असं काय करतो हे म्हणतो. म्हणजे जे आपल्याला वाक्य दिलेलं असतं त्या दिलेल्या वाक्याच्या रूपामध्ये किंवा रचनेमध्ये आपल्याकडून जो बदल होतो, आपण जो बदल करतो त्यालाच की वाक्य रूपांतर असं काय केलं जातं की म्हटलं जातं. म्हणजे दिलेल्या वाक्याच्या रूपात किंवा रचनेत केलेला जो बदल आहे त्याला की वाक्य रूपांतर असं काय केलं जातं की म्हटलं जातं. आता आपणाला की वाक्य म्हणजे काय हे आपणाला या ठिकाणी की आपण काय करू की अभ्यासू. आता आपल्याला की असं म्हणता येईल की अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला की वाक्य असं म्हटलं जातं. पहा की आपण की वाक्य त्या ठिकाणी बोलत असताना किंवा वाक्य म्हणत असताना किंवा वाक्य त्या ठिकाणी तयार करत असताना की त्या वाक्यामध्ये की अर्थपूर्ण अशा प्रकारचे काय असतात शब्द असतात आणि अनेक शब्द मिळून त्या ठिकाणी की एक त्या शब्दांचा समूह त्या ठिकाणी तयार होतो आणि त्या समूहालाच आपण काय म्हणतो की वाक्य असं म्हणतो. म्हणजे अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला की वाक्य असं काय केलं जातं की म्हटलं जातं. आणि यावरून की वाक्याचे दोन भाग त्या ठिकाणी पडतात. एक भाग जो असतो तो उद्देश्य असतो आणि दुसरा भाग जो असतो तो विधेय असतो. म्हणजे वाक्याचे दोन भाग पडतात म्हणजे दोन भाग होतात. एक भाग उद्देश्य असतो, उद्देश्य, आणि दुसरा जो भाग आहे त्याला विधेय असं काय केलं जातं की म्हटलं जातं. आणि मग हे वाक्य आता आपण पाहिलेलं आहे. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला आपण वाक्य म्हणतो. म्हणजेच आपण बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपण आपले विचार काय करत असतो की क्रमाने व्यक्त करत असतो. आपला एक संपूर्ण विचार म्हणजे एक वाक्य आपण ज्यावेळी त्या ठिकाणी बोलत असतो त्यावेळेला की आपला संपूर्ण एक जो विचार असतो ते एक वाक्यच त्या ठिकाणी की असते. ही वाक्य एका स्वरूपाचे असतील तर जी माणसं ती वाक्य ऐकतात किंवा आपण ती वाक्य त्या ठिकाणी वाचतो त्याला कंटाळवाणे त्या ठिकाणी की वाटतात. म्हणजे आपण बोलत असलेली वाक्य एका स्वरूपाची जर असतील वाचणारा ऐकणारा ती वाक्य त्या ठिकाणी ऐकत असताना वाचत असताना तो काय करतो कंटाळतो. आणि त्यामुळं की आपलं बोलणं किंवा आपलं जे लिहिणं आहे ते एका सुरामध्ये की असू नये. आपण जे बोलतो आपण जे लिहितो ते बोलणं आणि ऐकणं एका सुरामध्ये त्या ठिकाणी असता कामा नये. वाक्य रचनेत बदल करणे काय असतं की आवश्यक असतं. म्हणजे एका सुरात त्या ठिकाणी बोलायचं नाही, एका सुरात त्या ठिकाणी की काय करायचं नाही लिहायचं नाही. आणि त्यामुळं या वाक्यरचनेमध्ये आपल्याला काय करावं लागतो त्या ठिकाणी बदल करावा लागतो आणि बदल करणं हे आवश्यक असतं. आपली सर्व वाक्य ही 3 प्रकारात त्या ठिकाणी की काय करतात आपणाला की दिसतात. म्हणजेच सर्व वाक्य केवळ वाक्य विधानार्थी न ठेवता मध्ये मध्ये सगळी जी वाक्य आहेत ती केवळ विधानार्थी वाक्य न ठेवता होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक, उद्गारवाचक अशा प्रकारची ही वाक्य त्या ठिकाणी काय करायला लागतात असावे लागतात. आणि होकारार्थी वाक्याबरोबरच एखादे नकारार्थी वाक्य किंवा त्याच्यामध्ये काय असावं की विधान असावं. आणि त्यामुळं की वाक्य रूपांतर म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की वाक्य रचनेत करावा लागणारा बदल वाक्याचे रूपांतर करताना की वाक्य रचनेत आपल्याला काय करावा लागतो की बदल करावा लागतो. वाक्य रचनेत त्या ठिकाणी काय होत असतो बदल जरी होत असला तरी
त्याच्यामध्ये की वाक्याच्या अर्थाला की बाधा त्या ठिकाणी की आणता कामा नये, वाक्याच्या अर्थाला त्या ठिकाणी की बाधा होता कामा नये. तसेच वाक्याचा जो मूळ अर्थ जो आहे तो मूळ अर्थ त्या ठिकाणी की बदलता कामा नये. म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता मूळ अर्थात बदल न होता कामा नये. म्हणजेच वाक्याच्या रचनेत रूपांतर होत असले तरी त्या वाक्याचा कोणताही अर्थ त्या ठिकाणी बदलू न देता की वाक्य रूपांतर किंवा वाक्य संश्लेषण त्या ठिकाणी की आपल्याला काय करावं लागतं, म्हणजे की वाक्य परिवर्तन आपल्याला काय करावं लागतं की करावं लागतं. आणि यावरूनच त्या ठिकाणी की असं आपल्याला म्हणता येईल, वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय. पहा, म्हणजे वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्य रचनेत केलेला बदल म्हणजेच या ठिकाणी वाक्य रूपांतर होय. आता आपल्याला एक वाक्य त्या ठिकाणी की आपण घेऊ, तो खात्रीने घरी येईल हे वाक्य आहे. तो खात्रीने घरी येईल हे वाक्य आता नकारार्थी आपल्याला या वाक्याचं की आपल्याला परिवर्तन करायचं, आपल्याला की हे वाक्य बदलायचं आहे, तर आपल्याला असं म्हणता येईल की घरी आल्याशिवाय राहायचा नाही. बा म्हणजे घरी आल्याशिवाय राहायचा नाही असं त्याचं काय होईल की रूपांतर होईल. म्हणजेच या वाक्य रूपांतरामुळे मूळ अर्थ जो आहे तो मूळ अर्थ आपण काय केला इथं कायम ठेवला. मूळ जो अर्थ या वाक्यामधील असणारा तो आहे तसाच इथं काय केला ठेवला आणि नवीन वाक्य परिणामकारक झाली. आता आपण वाक्य रूपांतरमुळे मूळ जो अर्थ जो आहे तो मूळ अर्थ इथं काय करायचा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आणि शिवाय नवीन वाक्य परिणामकारक झालं पाहिजे या ठिकाणी की हे काय करायचं आपल्याला बघायचं आहे. यावरून की वाक्य ही 3 प्रकारचे आहेत आणि त्याच्यामध्ये केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. पहा, याच्यामध्ये वाक्य किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत. ते म्हणजे केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. म्हणजे केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. याच्या अगोदर आपण वाक्य म्हणजे काय, म्हणजे अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असं म्हणतात. वाक्याचे 2 भाग होतात. एक त्याच्यामध्ये उद्देश असतं आणि दुसरं विधेय असतं. आता उद्देश कशाला म्हणायचं की त्याच्याविषयी सांगायचं त्याला उद्देश असं म्हणायचं. म्हणजे त्याच्याविषयी किंवा ज्याच्याविषयी सांगायचं आहे त्याला उद्देश असं काय केलं जातं की त्या ठिकाणी की म्हटलं जातं. आणि विधेय म्हणजे काय, जे सांगायचं आहे त्याला विधेय असं म्हणायचं. म्हणजे ज्याच्याविषयी सांगायचं त्याला उद्देश असं म्हणतात आणि जे सांगायचं आहे त्यालाच इथं की विधेय असं म्हणतात. आता आपल्याला की अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगता येईल. इथं तुमच्यासमोर आहे पहा, मुले खेळतात. आता इथं की कोणाबद्दल सांगायचं आहे की ज्याच्या विषयी सांगायचं आहे. आता मुले खेळतात. आता इथं मुले हे उद्देश आहे आणि खेळतात हे काय विधेय आहे. आता दुसरं उदाहरण घेऊ. आमच्या शाळेतील मुले रोज मैदानात खेळतात. आता बघा इथं उद्देश इथं काय आहे की मुले हे उद्देश मुले आहे आणि विधेय खेळतात हे विधेय आहे. आता याच्यामध्ये उद्देश विस्तार काय आहे? उद्देश विस्तार म्हणजे काय, उद्देशाविषयी अधिक माहिती. आता इथं उद्देशाविषयी अधिक माहिती कोणती आहे? आता आमच्या शाळेतील मुलं इथं हे काय की उद्देशाविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे. आणि विधेय विस्तार म्हणजे की अधिक माहिती कशाबद्दल की रोज मैदानाबद्दल त्या ठिकाणी मुले खेळतात याच्याबद्दल की अधिक माहिती काय केलेली आहे इथं की सांगितलेली आहे. म्हणजेच एका वाक्यात किती विधाने आहेत म्हणजे एकाच वाक्यामध्ये किती विधाने आहेत यावरून वाक्याचे काय पडतात की 3 प्रकार पडतात. आणि ते 3 प्रकार म्हणजेच केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. आता इथं पहा, केवळ वाक्य म्हणजे काय. आता इथं आपल्याला केवळ वाक्य कशाला म्हणायचं, तर इथं उद्देशाविषयी जो काही आपण बोलतो त्यास विधेय असं काय केलं जातं म्हटलं जातं. म्हणजे उद्देशाविषयी आपण जे बोलतो त्यास विधेय असं म्हटलं जातं. आता प्रत्येक वाक्य जरी आपण घेतलं तरी सुद्धा की प्रत्येक वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय या दोन्ही गोष्टी या ठिकाणी की असतातच. आणि म्हणूनच असे म्हणतात, वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्य रचनेत केलेला बदल
यालाच आपण वाक्य रूपांतर असं काय करतो म्हणतो. म्हणजे वाक्याच्या अर्थाला वाक्याचा जो मूळ अर्थ जो आहे तो मूळ अर्थ आपण काय करायचं नाही, बदलायचं नाही, परंतु ते वाक्य आपल्याला काय करायचं आहे, त्या वाक्याचं रूपांतर करायचं, वाक्य त्या ठिकाणी की बदलायचं, परिवर्तन करायचं आहे. आणि हे जे परिवर्तन होतं त्याला वाक्य रूपांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता आपण पाहिले वरतीच पहा की वाक्य म्हणजे एक पूर्ण विचार व्यक्त करणारा शब्दसमूह असतो. पहा वाक्य म्हणजे आपल्याला हेही सांगता येईल एक पूर्ण विचार व्यक्त करणारा की शब्दसमूह म्हणजेच काय असतं या ठिकाणी की वाक्य असतं. आणि वाक्याचे 3 घटक असतात. कोणकोणते? कर्ता, कर्म आणि क्रियापद. हे वाक्याचे 3 प्रमुख घटक काय करता असतात. आता काही वाक्यामध्ये क्रियापदाचे पूरक शब्द महत्त्वाचे असतात आणि वाक्यामध्ये क्रियापदाचे पूरक शब्द काय महत्त्वाचे असतात. आणि असं म्हटलं जातं की वाक्य म्हणजे की त्यात काहीतरी विधान केलेलं असतं. वाक्य असतं म्हणजे त्या वाक्यामध्ये काहीतरी काय केलेलं असतं, विधान केलेलं असतं. त्यामुळे की वाक्याचे काय पडतात, 2 भाग पडतात. आपण आता पाहिलेलं आहे. ते 2 भाग म्हणजे कोणते? की वाक्यात ज्याच्याविषयी विधान केलेले असते किंवा ज्याच्या उद्देशाने बोलावायचे असते त्याला उद्देश असे म्हणतात. म्हणजे वाक्यात ज्याच्याविषयी विधान केलेलं असतं आणि ज्याच्याविषयी त्या ठिकाणी आपल्याला बोलायचं असतं त्याला उद्देश असं म्हणतात. आणि वाक्यात उद्देशाविषयी जे विधान केलेलं असतं त्याला विधेय असं म्हणतात. म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता असतो. सगळ्यात महत्त्वाचं पहा, उद्देश म्हणजे काय असतो, कर्ता असतो आणि विधेय म्हणजे क्रियापद असतं. सोपं काय आहे? उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. लक्षात ठेवायचं. वाक्यात उद्देश म्हणजे कर्ता असतो आणि विधेय म्हणजे क्रियापद असतं. म्हणजे वाक्यात ज्याच्याविषयी विधान केलेलं असतं किंवा ज्याच्या उद्देशाने बोलावायचे असते त्यास उद्देश असं म्हणतात. आणि वाक्यात उद्देशाविषयी जे विधान केलेले असते त्याला विधेय असं म्हणतात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे ती क्रियापद आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण उदाहरण त्या ठिकाणी पाहू की मनुष्य बुद्धिमान प्राणी आहे. आता या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे. मनुष्य हा कर्ता आहे. बुद्धिमान प्राणी हे कर्म आहे आणि आहे हे क्रियापद आहे. म्हणजे ज्या वाक्यात एकच कर्ता एकच क्रियापद असते. आता इथं आपल्याला की वाक्यकर्ता करायचे, ज्या वाक्यात एकच कर्ता एकच क्रियापद असते त्या वाक्याला केवल वाक्य असं म्हणतात. म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्या वाक्याला केवल वाक्य असं काय केलं जातं की म्हटलं जातं. आता इथं खालील वाक्य लक्षपूर्वक त्या ठिकाणी अभ्यासून त्यातील उद्देश व विधेय सांगा. आता मामा घड्याळ आणेल का? झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय हुशार होत्या. विद्यार्थ्यानं पाहुण्यांच्या सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा. आता वरील वाक्याचं आपण या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर तिसऱ्या वाक्यात विद्यार्थी. आता तिसरं वाक्य विद्यार्थी हे उद्देश आहे आणि आणा हे काय आहे? आता सत्कारासाठी गुलाबाची फुले आणा हे काय विधेय आहे. म्हणजे इतर शब्द उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार आहेत. पण प्रत्येक वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असल्यामुळे अशा वाक्याला काय म्हटलं जातं की केवल वाक्य म्हटलं जातं. पहा म्हणजे की ज्या वाक्यात एकच उद्देश एकच विधेय असतं अशा वाक्याला किंवा त्या वाक्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. म्हणजे एक उद्देश असतं आणि एक विधेय असतं, एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं. इथं मामा घड्याळ आणेल काय? मामा हे काय आहे? उद्देश आहे आणि आणेल हे काय आहे की विधेय आहे. आता झाशीची राणी लक्ष्मीबाई अतिशय हुशार होत्या. आता विधेय झाशीची राणी हे या ठिकाणी काय आहे की विधेय आहे आणि अतिशय होत्या हे काय याच्यामधील विधेय आहे. आणि यावरून
की आपल्याला असं सांगता येईल की केवळ वाक्याची आपल्याला की अशी वैशिष्ट्ये सांगता येईल, एकच उद्देश, केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश असतं आणि एकच एकच विधेय असतं. केवळ वाक्यामध्ये की कमीत कमी शब्द असतात. दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की केवळ वाक्यामध्ये कमीत कमी काय असतात की शब्द असतात. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की केवळ वाक्य विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी व नकारार्थी असू शकतात. म्हणजे केवळ वाक्य ही विधानार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी काय करू शकतात, असू शकतात. त्याचं चौथं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयनवी अव्यय वापरले जात नाही. पहा, केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयनवी अव्यय की केवळ वाक्यामध्ये त्या ठिकाणी की वापरलं जात नाही. म्हणजे केवळ वाक्याची वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगत असताना किंवा आपण अभ्यासत असताना केवळ वाक्यामध्ये एक कर्ता असतो, एक क्रियापद असतं, म्हणजे एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतं. केवळ वाक्यात कमीत कमी शब्द वापरलेले असतात. केवळ वाक्य विधानार्थी असू शकतं, आज्ञार्थीही असू शकतं, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी त्या ठिकाणी वाक्य काय करू शकतात, असू शकतात. केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयनवी अव्यय वापरलं जात नाही. म्हणजे या वाक्यात एकच उद्देश, एकच विधेय असते. या वाक्यात कमीत कमी शब्द असतात. ही वाक्य विधानार्थी, आज्ञार्थी आणि होकारार्थी, नकारार्थी अशा स्वरूपाची ही वाक्य असतात. आणि की केवळ वाक्य तयार करताना कोणतेही उभयनवी अव्यय की वापरली जात नाहीत. पहा, कोणतेही उभयनवी अव्यय ही केवळ वाक्यामध्ये त्या ठिकाणी की वापरली जात नाहीत. म्हणजे आज आपण विद्यार्थी मित्रो, केवळ वाक्य म्हणजे काय, केवळ वाक्य कशाला म्हणायचं, केवळ वाक्याची वैशिष्ट्य आणि केवळ वाक्य त्या ठिकाणी की तयार करत असताना की केवळ वाक्य तयार करत असताना की त्याच्यामध्ये त्या ठिकाणी की काय असायला पाहिजे आणि ही केवळ वाक्य ही कशा स्वरूपाची असतात. केवळ वाक्यामध्ये वाक्य म्हणजे काय, वाक्याचे दोन भाग कोणते, उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय, किंवा केवळ उद्देश विस्तार म्हणजे काय, एकाच वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे 3 त्या ठिकाणी प्रकार पडलेले आहेत. आणि 3 ते प्रकार म्हणजे केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. आता इथं की आपणाला की एक आपण उदाहरण पाहू आणि त्याचं की वाक्य रूपांतर काय करू आपण की करू. आता दिलेलं वाक्य लक्षपूर्वक त्या ठिकाणी काय करा, ऐका. म्हणजे आपल्याला याचं काय करायचं आहे की केवळ वाक्य करायचं आहे. याचं आपणाला केवळ वाक्य करायचं आहे. ते केवळ वाक्य कशाच्या अनुषंगाने करायचं आहे की ज्या केवळ वाक्याची त्या ठिकाणी की वैशिष्ट्ये आहेत की ते वैशिष्ट्ये त्या ठिकाणी वापरून आपणाला केवळ वाक्य तयार करायचं आहे. पाऊस पडला आणि रानं ओले झाले. पाऊस पडला आणि रान ओले झाले. पाऊस पडला आणि रान ओले झाले. आता दिलेलं वाक्य कोणतं आहे, तर दिलेले वाक्य या ठिकाणी 2 वाक्य आहेत. पाऊस पडला, रानं ओले झाले किंवा रान ओलं झालं. इथं हे 2 वाक्य आहेत आणि या उभयनाव्य अव्ययाने काय केलेलं आहे, वाक्य जोडलेलं आहे. आता इथं वाक्य रूपांतर करत असताना 2 वाक्य आपण पाहिले, पाऊस पडला, रानं ओले झाले. वरील दिलेली 2 वाक्य जर आपण पाहिली, ही दोन्ही वाक्य कशी आहेत की केवळ वाक्य आहेत. आणि ही दोन्ही वाक्ये पुढील प्रमाणे की बदल न करता की आपणाला की त्याचं एक केवळ वाक्य या ठिकाणी बनवायचं आहे. म्हणजे हे दोन्ही वाक्य त्या ठिकाणी केवळ आहेत, परंतु त्याच्यामध्ये की आणि वापरल्यामुळे ते कोणतं वाक्य झालं की संयुक्त वाक्य झालं. आणि याचं आपणाला एक केवळ वाक्य काय करायचं आहे, बनवायचं आहे. मग त्याचं वाक्य आपल्याला की असं बनवता येईल की पाऊस पडल्यावर रान ओले झाले. म्हणजे पाऊस पडल्यावर रान ओले काय केले झाले. दुसरं वाक्य आपण बघू. आई कामावरून घरी येते, सिरियल बघण्यात मग्न होते. आता 2 केवळ वाक्याचं आपल्याला एक केवळ वाक्य काय करायचं आहे. आई कामावरून घरी येताच
सिरियल बघण्यात मग्न होते. आई कामावरून घरी येताच सिरियल बघण्यात मग्न होते. तिसरं उदाहरण आपण इथं त्या ठिकाणी पाहू. सकाळ होते, पाय पाठीला लावून लोक पळत सुटतात. सकाळ होते, पायी पाठीला लावून लोक पळत सुटतात. 2 वाक्य आहेत. आता याचं आपल्याला एक वाक्य बनवायचं आहे. आता त्याचं असं वाक्य होईल, सकाळ होताच पाय पाठीला लावून लोक पळत सुटतात. म्हणजे सकाळ होताच लोक पाय पाठीला लावून काय करतात, लोक पळत सुटतात. हात उंचावून त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल घेतला. वाक्यप्रकार ओळखायचा आहे. हात उंचावून त्यांनी झटकन दांडीवरचा रुमाल घेतला. कोणतं वाक्य आहे? केवल वाक्य आहे. शेवटची नजर टाकून त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना हे पाहिलं. कोणतं वाक्य आहे? की केवल वाक्य आहे. आज आपण या ठिकाणी केवल वाक्य या एका स्वतंत्र वाक्याचा काय केलेला आहे, हे वाक्य आपण अभ्यासलेलं आहे. उर्वरित राहिलेली जी दोन्ही वाक्ये जी आहेत, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य, ही पुढच्या तासाला त्या ठिकाणी काय करू विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासू. तोपर्यंत इथेच थांबू. धन्यवाद.